आजची कथा आहे सुमन नावाच्या एका मुलीची। सुमन अगदी लहान होती तेव्हाच तिच्या आयुष्यातील मोठा धक्का तिला बसला। आई अचानक आजारी पडली आणि काही दिवसातच देवाघरी गेली। त्यांच्या घरात काळोख दाटून आला। लहानग्या सुमनसाठी तो काळ प्रचंड कठीण होता। तिच्या डोळ्यांतून कायम पाणी यायचं। आई आई म्हणून ती नेहमी रडायची, पण आई आता परत येणार नव्हती। सुमनचे बाबा गोविंदराव एक साधा पण इमानदार माणूस। त्यांनी लवकरच विचार केला की मुलीला आईची माया हवी आणि मुलीसाठी काही महिन्यांतच त्यांनी दुसरं लग्न केलं। सुमनची सावत्र आई घरात आली, जिचं नाव शांता। सुरुवातीला शांता अगदी प्रेमळ वाटली। सुमनच्या डोक्यावरून हात फिरवायची, तिच्या बाबांसमोर गोड बोलायची। पण बाबा कामानिमित्त घराबाहेर पडले की तिचं खऱ्या रूपाचं दर्शन सुमनला व्हायचं। ती सुमनकडून घरातील सगळी कामं करून घ्यायची। चुकली तर तिला खूप मारायची, अपमान करायची। सुमन लहान होती म्हणून तिनं आईने दिलेला सगळा त्रास सहन केला। काही वर्षांनी शांता हिला एक मुलगी झाली। तिचं नाव ठेवलं किरण। किरणच्या जन्मानंतर शांता पूर्णपणे बदलली। आता तिचं सगळं प्रेम फक्त स्वतःच्या मुलीवरच होतं। सुमनकडे मात्र उपेक्षा, तिरस्कार आणि त्रास। पण बाबा अजूनही सुमनची काळजी घ्यायचे, तिच्यावर खूप प्रेम करायचे। पण त्यांना नशिबाने फार वेळ दिला नाही। एक दिवस गोविंदराव अचानक गेले। घरात रडारड झाली, पण त्यांचा मृत्यू सुमनच्या आयुष्यात एक नवा वादळ घेऊन आलं। त्यांनी जाण्याआधी सगळं घर, जमीन जुमला, शेती, दागदागिने सगळं काही आपल्या पहिल्या बायकोच्या मुलीच्या म्हणजेच सुमनच्या नावावर केलं होतं। हे समजल्यावर दुसरी बायको शांता पेटून उठली। तिच्या मनात एकच विचार, संपत्ती माझ्या हक्काची आहे, पण ही सुमन आड येत आहे। हिला संपवायलाच हवं किंवा तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायलाच हवं। सुमन कॉलेजला जाऊ लागली। तिथे तिची ओळख झाली राजेशची। राजेश साधा, प्रामाणिक, चांगल्या घरातून आलेला मुलगा। दोघंही भेटत राहिले, बोलत राहिले आणि लवकरच त्यांचं बोलणं प्रेमात रूपांतर झालं। एका संध्याकाळी राजेशनं सुमनला विचारलं, सुमन, आपलं नातं पुढे न्यायचं का? मला खरंच वाटतं तूच माझी जीवनसाथी आहेस। सुमनच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणाली, हो राजेश, पण माझं घर, माझी आई, मला खात्री नाही की आई तुला माझ्यासाठी पसंत करेल। राजेशनं हसतच तिचा हात धरला। तुझ्या डोळ्यांतलं प्रेम पाहून कोण नाही म्हणेल। दोघांनीही आता घरी सांगायचं ठरवलं। काही दिवसांनी राजेश खरंच शांतेकडे गेला। त्यानं सुमनसाठी लग्नाची मागणी घातली। शांता संतापूनच ओरडली, ती माझी मुलगी आहे, माझ्याच मनाने ती चालणार। तिचं लग्न मी आधीच ठरवलं आहे, त्यामुळे तुझी इथे काहीच जागा नाही। राजेश नाराज होऊन तिथून निघून गेला। संध्याकाळी सुमनला भेटून म्हणाला, तुझी आई कधीच तयार होणार नाही आपल्या लग्नाला। आपल्याला गुपचूप लग्न करावं लागेल। सुमन घाबरली, पण तिचं प्रेम जिंकलं। दोघांनीही मंदिरात जाऊन 7 फेरे घेतले आणि ते त्या दिवशी नवरा बायको झाले। नवऱ्याला घेऊन ती घरी आली। लग्नाची बातमी ऐकताच शांता, किरण आणि तिचा भाऊ महादेव घाबरले, कारण आता संपत्तीवर त्यांचा हक्क उरणार नव्हता। त्यांनी ठरवलं, राजेशला संपवलं तर सगळं पुन्हा आपल्या हातात येईल। सुमन पुन्हा आपलं सगळं काही ऐकेल। पण राजेश हुशार होता। घरात आल्यानंतर घरातील डावपेच ओळखत होता। आपली बायको सुमनला तो सगळ्यांपासूनच सुरक्षित ठेवत होता आणि त्यामुळे तोच सगळ्यांचा अडथळा झाला होता। एकदा सुमन ऑफिसमध्ये असतानाच किरण सजून धजून राजेशकडे आली। तिने त्याला आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न केला। किरण हळू आवाजातच राजेशला म्हणाली, जिजाजी, तुम्ही दीदीसोबत लग्न तर केलं आहे, पण माझ्याकडूनही तुम्हाला तेवढाच आनंद मिळेल। तिचं बोलणं ऐकून राजेश थबकला। त्यानं लगेचच गुपचूप सुमनला व्हिडिओ कॉल केला।
सुमन, बघ तुझी बहीण काय करते आहे माझ्यासोबत. सुमन धावतच आली आणि किरणला चपराक मारली. हिम्मत कशी झाली माझ्या नवऱ्याला हात लावायची. पण त्या दोघींच्याही भांडणात सावत्र आई शांता मध्ये पडली. अगं, लहान आहे ती, नादान आहे. तिला अजून इतकं समजत नाही. तिची चूक आहे, पुन्हा असं होणार नाही. सुमन रागानेच तिथून निघून गेली. पण तिच्या मनात शंकेची बीजं पेरली गेली होती. पण तिच्या नवऱ्यावर तिचा पूर्ण विश्वास होता. दोघंही सुखाने संसार करत होते. पण काही दिवसांनी अचानकच बातमी आली. राजेशचा अपघात झाला. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो वाचला नाही. ही बातमी ऐकून सुमन कोसळली. रडत रडत ती शांतेच्या खोलीत गेली. तिथे तिनं जे ऐकलं ते तिच्या आयुष्याला हादरवणारं होतं. शांता, किरण आणि महादेव बोलत होते. किरण, तुला काम दिलं होतं की राजेशला तुझ्या जाळ्यात अडकव, पण तुला ते जमलं नाही. महादेव, तुझ्या मुलाशी लग्न लावलं असतं तर संपत्ती घरातच राहिली असती आपली. पण आता तो हुशार नवरदेव आला सुमनचा आणि आपल्या सगळ्याच प्लॅनिंगवर त्यानं पाणी फेरलं. पोरीला प्रत्येक गोष्टीत सावध करत होता. आपलीच प्रॉपर्टी असून आपल्या सुमनचे कान भरवत होता, म्हणून त्याला संपवलं, तेही कायमचं. ते ऐकून सुमनच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ती जोरात ओरडली. आई, तू असं कसं करू शकलीस? तो माझा नवरा होता, माझं आयुष्य होतं. शांता थंड आवाजातच तिला म्हणाली, तो खूप हुशार होता. तुझा मेंदू उघडत होता, तुला हुशार करत होता आणि मला ते नको होतं. मला फक्त संपत्ती हवी आहे आणि तू माझ्या म्हणण्यानुसार चालली नाहीस तर बघ, तुझं लग्न आता माझ्या भावाच्या मुलासोबत करून टाकेन. तुझा नकार आता चालणार नाही. सुमन ओरडली, माझं लग्न झालंय. नवरा जरी गेला तरी त्याची विधवा बनून मी राहील, त्याच्या आठवणीत जगेन, पण दुसरं लग्न मी अजिबात करणार नाही. त्याच दिवशी सुमनला एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं. तिचे हातपाय बांधले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जबरदस्तीनंच नवरीचा लेहेंगा घालायला लावला. किरण खोलीत आली आणि म्हणाली, तयार हो दीदी, आज तुझं लग्न आहे. सुमन रडत होती, मी विधवा आहे, मी दुसरं लग्न करणार नाही, मला सोडा. पण कोणीही ऐकत नव्हतं. सुदैवानं तिथे किरणचा मोबाईल पडलेला होता. सुमननं पाणी मागण्याचा बहाणा केला आणि लपून तिच्या वडिलांच्या मित्राला मेसेज केला, काका, मी संकटात आहे, मला वाचवा. लग्नासाठी बाहेर मंडप तयार झाला. ब्राह्मण बोलवण्यात आला. जबरदस्तीनं तिथं सुमनला बसवलं गेलं. तिला वाटलं आता आपलं आयुष्य कायमचं संपलं. पण अचानकच दरवाजावर आवाज झाला, पोलीस, थांबवा हे सगळं. पोलीस आतमध्ये आले आणि त्यांच्या मागे उभा होता राजेश, तोही जिवंत. त्याला पाहून सगळे थक्क झाले. राजेशनं पोलिसांसमोर संपूर्ण सत्य सांगितलं. यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, मला किडनॅप केलं, फसवण्याचा प्रयत्न केला, फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या नावावर असणाऱ्या प्रॉपर्टीसाठी. शांता, किरण आणि महादेव यांना पोलिसांनी लगेचच अटक केली. शांता मुलीची म्हणजे सुमनची माफी मागत होती, पण सुमनच्या नजरेत त्यांच्यासाठी आता माफी नव्हती. सुमनच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याला पाहून अश्रू आले होते. दुःखाचे नव्हे तर फक्त आणि फक्त आनंदाचे. ती रडत रडतच राजेशला जाऊन मिठी मारते, तू परत आलास, मला वाटलं सगळं काही संपलं माझं. राजेशनं हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवला, मी अजून जिवंत आहे, इतक्या लवकर तुला सोडून जाणार नाही. आपण दोघंही नेहमीच सोबत राहणार, वचन आहे तुला. दोघांनीही एकमेकांना प्रेमानं मिठी मारली. आज सुमन आणि राजेश सुखानं संसार करत आहेत. राजेशनं तिला एक गोष्ट शिकवली, स्वतःला मजबूत कर, अंधविश्वास कुणावरही ठेवू नको आणि लक्षात ठेव, आईची ममता खरी असेल तर ती सावत्र असली तरी लेकरांसाठी जीव टाकते, पण जर
आईच स्वार्थी असेल तर ती नातीच भस्म करून टाकते. मित्र आणि मैत्रिणींनो, पैसे, प्रॉपर्टी पुन्हा मिळवता येतात, पण नाती एकदा तुटली की ती कधीच जुळत नाहीत. आई असो वा सावत्र आई, पण तिची खरी माया असेल तरच ते घर आनंदी राहतं. ही स्टोरी आवडली असेल तर लगेचच स्टोरीला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.